आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। कृष्णाकाठी समुद्री पाहुण्याचे दर्शन। आमनापूरच्या कोडार परिसरात वेस्टर्न रीफ हेरॉनची दुर्मिळ नोंद। पलूस तालुक्यातील आमनापूर येथील कृष्णा नदीच्या पात्रात विशेषतः कोडार परिसरात अत्यंत दुर्मिळ अशा वेस्टर्न रीफ हेरॉन अर्थात सागरी बगळ्याचे दर्शन झाले आहे। पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी या पक्ष्याची नोंद केली असून समुद्र किनाऱ्याचा हा रहिवासी कृष्णाकाठी आढळल्याने पक्षी अभ्यासकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। वेस्टर्न रीफ हेरॉन हा पक्षी प्रामुख्याने खाऱ्या पाण्याच्या प्रदेशात म्हणजेच समुद्र किनारे आणि खाडी परिसरात वास्तव्यास असतो। महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर आढळणारा हा पक्षी कृष्णा नदीच्या अंतर्गत भागात विशेषतः सांगली जिल्ह्यात दिसणं ही विशेष घटना आहे। अन्नाच्या शोधात किंवा स्थानिक स्थलांतरादरम्यान हा पक्षी रस्ता चुकून या गोड्या पाण्याच्या परिसरात आला असण्याची शक्यता आहे। निरीक्षण केलेल्या या पक्षाचा रंग गडद राखाडी असून त्याची शिकारीची पद्धत इतर बगळ्यांपेक्षा वेगळी आहे। नदीकाठी आढळणाऱ्या सामान्य पांढऱ्या बगळ्याच्या गर्दीत हा सागरी बगळा आपल्या वेगळ्या रंगरूपाने उठून दिसत होता। या पक्षाला मराठीत सागरी बगळा म्हणून ओळखलं जातं। कृष्णा नदीचा कोडार परिसर खऱ्या अर्थाने पक्ष्यांसाठी नंदनवन असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। यापूर्वीही अनेक परदेशी पाहुण्यांनी या परिसराला पसंती दिली आहे। या महत्त्वपूर्ण नोंदीमुळे आमनापूरच्या कृष्णाकाठच्या पर्यावरणाकडे अभ्यासकांचे लक्ष वेधलं गेलं आहे।